राज्यात थंडीच्या लाटेसह काही भागात अवकाळी पावसाची शक्यता, IMDचा अंदाज। देशाच्या उत्तरेकडील राज्यात सध्या थंडीची तीव्र लाट आहे। किमान तापमानात कमालीची घट झाली आहे, तर काही ठिकाणी तापमानाचा पारा शून्याच्या खाली गेलाय। या भागातून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील झालाय। महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे आणि पुढचे 2 ते 3 दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे। थंडीच्या लाटेसह काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे। असं असलं तरी काही भागांमध्ये थंडीची लाट कायम आहे। येत्या डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहील असा अंदाज आहे। त्यानंतर 25 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत राज्यातील किमान तापमानात पुन्हा वाढ होईल। 29 डिसेंबर नंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं दिलेला आहे। या भागात पावसाची शक्यता। राज्यात सध्या थंडीचा जोर असला तरी अवकाळी पावसाचं सावट देखील कायम आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। राज्यात 26 डिसेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। यासह पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींचा पावसाचा अंदाज आहे। नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।